हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता ना आज पोरांना शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी नाश्ता बनवायचं चाललेलं आहे माझं इथं. नाहीतर मी सकाळचा पहिलं स्वयंपाकाची तयारी वगैरे थोडीशी करून ठेवलेली आहे, पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे आणि आमरस पण बनवायचा आहे, चपाती बनवायची आहे. तर सगळं पहिलं बनवून घेणार आहे. पण सुरुवातीला नूडल्ससाठी ना नूडल्स शिजत घातले, तर थोडंसं तेल वतलेलं आहे, पाणी वतलेलं आहे आणि त्याच्यानंतर नूडल्स शिजवून घेतले. अगदी चमचाभर तेल वतलं ना तर एकदम मस्त असे सॉफ्ट शिजून निघतात आणि चिकट चिकट वगैरे होत नाहीत. आणि त्याच्यासाठी ना एक थोडंसं शिजवून घ्यायचं, जास्त पण शिजवायचं नाही. आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे आणि कांदा टाकलेला. त्याच्यानंतर हिरवी मिरची, थोडासा ठेचलेला लसूण टाकलेला आहे, एकदम बारीक बारीक कट केलेला. त्याच्यानंतर लांब लांब असा कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि चांगला सोनेरी कलर येतो कांदा मस्त असा तळून घ्यायचा. आणि व्यवस्थित असा तळून झाला म्हणजे जास्त पण करपू द्यायचा नाही, सारखा हलवत राहायचं, म्हणजे कसं व्यवस्थित सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित तळून निघतोय. आणि त्याच्यानंतर जी काय आपण शिमला मिरची आहे ना, ती शिमला मिरची वगैरे टाकून घ्यायची आहे. आहेत ना ते नूडल्स पहिले थंड पाण्याने एकदा धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता शिमला मिरची टाकलेली आहे. शिमला मिरची लांब लांब अशी चिरून घेतलेली आहे. सगळे जे काही नूडल्स बनवताना जे काय आपण चिरतो ना, कांदा, शिमला मिरची, गाजर असू द्या, काही असू द्या, तर ते ना टोमॅटो असू द्या, कोण कोण टोमॅटो पण घालतंय, कोण कोण गाजर पण घालतंय, कोण कोण आपलं कोबी घालतंय. तर असं जे ऑप्शन जर आपल्याकडे आहेत भरपूर, तर आपल्याकडे ज्या भाज्या आहेत अवेलेबल त्या आपण घालू शकतो. त्याच्यानंतर शेजवान चटणी टाकलेली आहे, परत आपलं नूडलचं जे सॉस भेटते ते सॉस टाकलेलं आहे आणि सगळे सॉस वगैरे टाकून चांगलं मस्त असं तळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि हे चांगलं तळून झालं की थोड्या वेळानं ना एक मसाला टाकलेला आहे, तो फ्राईड राईसचा मसाला असतो ना, तो त्याने पण टेस्ट छान येते. तर ही त्याचाच प्रकारचा मसाला आहे चायनीज मधला. तर तो मसाला टाकलेला आहे, कारण असं ज्या त्या पदार्थ आहेत ना, तर चायनीजच पदार्थ आहे तो मसाला चालतो म्हणून तो पण मी ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, हे बघा नूडल्स आहे ना, थंड पाण्याने धुतलेत ना म्हणून एवढे फटफटीत झालेले आहेत. काय होते माहिती का, जर गरमच असतील ना तर थोडेसे चिकट राहतातच. गरम ज्यावेळेस आपण उकडून घेतलेले असतात ना, तर उकडून घेतलेले चिकट राहतात. पण ते चिकट झालेले असतात ना, त्याला अजून एकदा गरम पाण्यातनं काढल्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे असे फडफडीत होऊन जातात. आणि त्याच्यानंतर असं सगळे सॉस टाकले की असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. सगळे सॉस वगैरे त्यात एकदम मिक्स करून घ्यायचे, जास्त हलवायचं नाही. त्याला दोन असते ना आपले, एक उलटणं आणि अजून एक भांडी घ्यायचं, म्हणजे भातवाडी वगैरे काय. तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर छान असे मसाला सगळीकडे लागून जातोय. आणि तो मसाला सगळीकडे मस्त असा लागला की त्याच्यानंतर काय करायचं, म्हणजे थोडंसं ताट झाकून ठेवून द्यायचं. मग चांगला मसाला असं सगळं एक त्याचं चांगलं असं हे होस्तोर मिक्स होस्तोर 1-2 मिनिटं वाफ दिलेली आहे, त्याला साईडला काढून ठेवलेलं आहे, जास्त पण शिजवायचं नाही नंतर ना. आणि त्याच्यानंतर मला बनवायचं होतं बघा आमरस. तर आमरससाठी ना आंबे वगैरे धुवून घेतलेले आहेत. आज काय झालं माहिती का, काल आमचा आठवडे बाजार होता गुरुवारी. तर आठवडे बाजारामधनं आंबे आणले होते 1-2-3 डझन. पण काय झालंय आता त्यातले 2-4 तर मला घेतलेले आहेत, कारण कसं आहे आता नूडल्स आहेत नाश्त्याला म्हणल्यानंतर नूडल्स मी भरपूर केलेत. कारण पोरांना ना आता डायरेक्ट पोरं दुपारी 3-4 वाजता जेवतात मला असं वाटायला, कारण ते डबल खातेत आणि त्यांना शाळेचा टायमिंग त्यांचा ना असा आहे की जास्त नाश्ता वगैरे करून त्यांना जाता येत नाही. कारण सकाळी नाश्ता केला ना शाळेच्या टायमिंग मध्ये, तर त्यांचं काय होतंय माहितीये का, शाळेच्या टायमिंग मध्ये नाश्ता केला की मग परत जेवायचं टायमिंग राहत नाही. कारण कसं होतंय, शाळा सकाळी 10 वाजता असते, मग त्या टायमिंगला त्याला जेवूनच जावं लागतं, त्यामुळे नाश्ता काय एवढा करणं होत नाही. त्यामुळं मग काय करते, सुट्टीच्या दिवशी जास्त मी नाश्ता बनवत असते. तर म्हणून आज जास्त नाश्ता बनवलाय. आणि त्याच्यानंतर दुपारी जेवतील म्हणून थोडासा आमरस बनवलेला आहे. तर आमरस मध्ये साखर काय टाकायची गरज आहे असं मला काय वाटत नाही बघा.
कारण साखर इतकं म्हणजे चांगले गोड आहेत आंबे, त्यात साखर वगैरे टाकायची काही गरज नाही. तर इतर सगळी माझी कामं वगैरे झाली होती, देवपूजा वगैरे उरकून घेतलेली आहे, सकाळची सगळी कामं उरकून घेतलेली आहे, फरशी वगैरे झालेली आहे. आणि आता ना फक्त बाकी आहेत ते म्हणजे कपडे. तर कपडे धुवायचे आहेत थोडेसे. तो विषय झाला. पण आणखी एक विषय, आता सध्या ना माझा आवाज पण तुम्हाला एवढा म्हणजे रोजच्यासारखं एवढं क्लिअर येणार नाही, कारण कसं आहे आता सध्या ना थोडंसं वातावरण, आता सध्या पाऊस झालेला आहे आमच्या इकडे 1-2 दिवस, त्यामुळे मला ना लगेचच पावसाळ्यामध्ये इन्फेक्शन झाल्यासारखं होतंय, मला लगेचच सर्दीचा त्रास आहे आणि त्यामुळे ना आवाजामध्ये थोडासा बदल वाटतोय. तर काय होतंय माहिती का, मला ना म्हणजे आता पावसाची गरज तर आहे, पण काय काय जणांना थंड वातावरण एवढं सूट होत नाही ना, तर तसं आहे माझं. मला उन्हाळा किती असला ना तरी काय वाटत नाही, पण पावसामध्ये ना एवढं वातावरण म्हणजे मला जास्त आवडत नाही. कारण कसं कपडे वाळाचं टेन्शन बायकांचं आपलं, त्याच्यानंतर बरेच म्हणजे पावसाळ्यामध्ये कसं असते, थोडं हवामान दमट असते ना, तर ते मला बरं वाटत नाही. असं म्हणजे खुल्या निसर्गाच्या वातावरणात बरं वाटते थोडंसं. पावसाळा असलं की सारखं आपलं पावसाचं दमट वातावरणात राहावं लागते. तर त्याच्यानंतर असो, पण पाऊस पण शेतासाठी किंवा शेती करणाऱ्यांसाठी तेवढाच महत्वाचा आहे. आपलं सगळं बघायचं म्हणलं ना आपण, तर सगळ्या गोष्टी तशा होत नसतात, कारण निसर्गाने जे नियम बनवले ते शेवटी खूप महत्वाचे असते. तर ते जे काय आहेत ना ते एकदम म्हणजे वैचारिक पद्धतीने बनलेलं असते सगळं. आपल्याला काय हवंय त्यापेक्षा आपल्याला काय चांगलं आहे आपल्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतंय. तर ते त्या हेतूने बरोबर आहे. तर इकडं काय चाललंय बघा, इकडं चाललेलं आहे आता सुट्टीच्या दिवसाचं चांगलं कारणी लावायला पाहिजे. सुट्टीचा दिवस, तो दिवस चालला आहे इकडं आता कारणी लावायचा. तर इकडं खाऊन वगैरे झालेलं आहे, नूडल्स वगैरे खाल्लेले आहेत आणि आता आराम मस्त कॅरम खेळत बसलेले आहेत दोघ जण. कारण कसं आहे ह्यांचं, कसं आहे माहिती का, त्यांच्या दोघांचं एकतर पटत नाही आणि जमलं तर मग हे 2-3 तास काय आता इथनं कॅरमवरनं उठणार नाही ते, असं आहे त्यांचं. मग आता पण भांडण करत करत कोणा कॅरम हे खेळणारच असं आहे त्यांचं. कारण त्यांचं कसं आहे माहिती का, आता बाहेर पडलेला आहे पाऊस, बाहेर काही जाता येणार नाही त्यांना, त्यामुळे घरातच ॲडजस्टमेंट चालली आहे त्यांच्या दोघांची. नाहीतर सध्या काय करते, बाहेर आहे ना ते आपलं बॅडमिंटन वगैरे काय काय खेळत असतात, पण आता सध्या पावसामुळे त्यांचं काही होत नाही. पण आता पावसाळा लागलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला झाडं मात्र भरपूर आवडतात. तर पावसाळ्याचं जरी मला म्हणजे दमट वातावरण आपल्याला वाटत असलं ना, तरी पण झाडं मात्र पावसाळ्यात एकदम छान येतात बघा. तर मी लावलेलं आहे मनी प्लांट, दुसरं एक एक्स्ट्रा. आता हा कुठं ठेवायचा त्याचा विचार करते. तर बघू, एक चांगली मस्त अशी जागा बघून ह्याला पण शिफ्ट करणार आहे, वरती बांधून घेणार आहे. हा पहिला मनी प्लांट नाही, पहिला मनी प्लांट त्याच ठिकाणी आहे आणि हा दुसरा, आता त्याचा जो कट झालता ना माझ्या हातून, त्याचा म्हणलं थोडासा उपयोग करून घेऊया. कारण एखादी गोष्ट चुकून जरी आपल्या हातून वाईट झाली ना, तर सक्सेस कशी करायची आपण ठरवलं पाहिजे. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तो